गेल्या महिनाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूरस्थिती गंभीर झाली आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या व धरणे ओव्हरफ्लो झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अक्कलकोट तहसील कार्यालयाचे आपदा पथक तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेत होते. या प्रशिक्षणाचे फलित माढा तालुक्यातील रिधोरे गावात पाहावयास मिळाले. येथे नदीच्या पुरामुळे 36 नागरिक अडकले होते. माहिती मिळताच अक्कलकोटचे आपदा पथक तात्काळ दाखल झाले. पथकाने आतापर्यंत 40 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश मिळवले असून उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू आहे. रिधोरे ते माढा तालुका अक्कलकोट तालुक्याची रेस्क्यू टीम आलेली होती आणि आम्ही कालच्या दरनं तिथं अडकलेलो होतो घरामध्ये. त्यांनी अगदी सुखरूपपणे आम्हाला बाहेर काढलेलं आहे. त्याबद्दल सर्व टीमच्या रिधोरे ग्रामस्थ वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. खूप खूप प्रयत्न करून अथक प्रयत्नाने त्यांनी आम्हाला बाहेर काढलेलं आहे. हे बघा पाणी, खूप पाणी आलेलं आहे नदीला. तहसीलदार विनायक मगर यांच्या नेतृत्वाखाली आपदा मित्र प्रवीण कुमार बाबर, जाकीर कागदे, गोपीनाथ माने, रामचंद्र माने व हनुमंत सानप या सदस्यांनी बचाव कार्य केले. सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग आज 61,000 क्युसेक वरून वाढवून 65,500 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे सीना नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शेती व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.